राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षांचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही वक्तव्य। सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंच्या लेखाची प्रत मागवली। संध्याकाळी 4 वाजता तटकरे लेखाबाबत भूमिका जाहीर करणार। विलीनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते। मात्र परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांसंदर्भात काम होतं। झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं। प्रफुल्ल पटेलांची माहिती। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावलाय। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। मंत्रालयात लाच घेणाऱ्या क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। 50,000ची मागितली होती लाच। 35,000 घेताना एसीबी कडून राजू ढिंगरेंना रंगेहात अटक। माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीनं सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान। तर चौकशीत माझं नाव आल्यास राजीनामा देईन, मंत्री झिरवाळ यांचं प्रत्युत्तर। परभणी ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आलाय। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। परभणीत भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कोणीही समर्थन केलेलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा। तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवले होते का, राऊतांची संदीप देशपांडेंवर टीका। ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपसोबत डील होणार हे राऊतांना माहीत होतं, संदीप देशपांडेंचा दावा। तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रपुरात सगळं घडवून आणल्याचंही विधान। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांवर उपचार। बांगलादेशच्या निवडणुकीत बीएनपी पक्षाला प्रचंड बहुमत। 299 जागांपैकी बीएनपीचा 213 जागांवर विजय। तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याचे दर 2,400 रुपयांनी तर चांदी 15,000नी घसरली। जीएसटीसह सोनं 1,58,000वर। केंद्रीय पथकाकडून धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी। भूम आणि परंडा तालुक्यातील गावांना पथकांच्या भेटी। प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद। मुंबई ठाणेकरांसाठी पुढील 3 दिवस तापदायक ठरणार। उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पारा 37 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 76,502 कोटींचे रस्ते प्रकल्प। राज्यात 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प निर्माणाधीन। फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय। 3.60 लाख कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामग्री घेणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीत निर्णय। अभिनेता रणवीर सिंहला धमकी प्रकरणात हॅरी बॉक्सरवर संशय। हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख। व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर। T20 विश्वचषकात पहिला मोठा उलटफेर। झिम्बाब्वेकडून 2017ची पुनरावृत्ती। ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं। 170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 146 धावांवर ऑल आउट।